हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत माझा नेहमीचा जो ब्लॉग असतो त्याच्या व्यतिरिक्त हा व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि यात मी तुमच्यासोबत माझे फ्रीजची डीप क्लिनिंग आणि मी गोष्टी त्यात कशा ऑर्गनाईज करते आणि पूर्णपणे अशा प्रॅक्टिकल ज्या टिप्स असतात ज्या मला खूप जास्त हेल्पफुल होतात अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सगळ्यात आधी एक महत्त्वाची टिप काय होतं ना, की आपण बऱ्याच दिवस फ्रीज यूज करत असतो आणि असं जे मधलं फ्रीझर असतं ना त्यामध्ये असा बर्फ जमा होऊन जातो. आणि एक महत्त्वाची जी गोष्ट असते ती आपण विसरत असतो, ती म्हणजे हे बटन प्रेस करणं. तर रेग्युलर म्हणजे महिन्यातून एकदा तरी किमान हे बटन प्रेस करा, जेणेकरून हा बर्फ आपोआप वितळेल आणि हे जे पाणी आहे ते खाली निघून जाईल. हे करणं खूप महत्त्वाचं आहे. सो मी हे ऑलरेडी केलेलं होतं आणि त्यानंतर मी आता जे आहे डीप क्लिनिंगला सुरुवात करणार आहे. त्यासाठी जो काही सामान आहे तो पूर्ण पद्धतीने मी आधी बाहेर काढून घेणार आहे, कारण की डीप क्लिनिंग करायची म्हणजे सामान तर बाहेर निघलाच पाहिजे. आणि जे काही माझ्याकडे सगळा सामान होता एक एक करून मी सगळं आधी बाहेर काढून घेते, ड्रावर्स वगैरे. आणि सगळ्यांना आधी मी खूप छान पद्धतीने असं वॉश करून घेणार आहे, कारण दुधाचं डाग किंवा मग काही डब्यांचे डाग हे पडलेलेच असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर तुम्ही नॉर्मल अशी क्लिनिंग करत असाल ना, तर डीप क्लिनिंग करण्याची गरज ही म्हणजे 2 महिन्यानंतर डीप क्लीन केलं तरी देखील चालतं. आणि मी हे इथे लिक्विड बनवते, यासाठी मी एका स्प्रे बॉटलमध्ये जे आहे ना थोडं असं डिशवॉश लिक्विड घेतलेलं आहे आणि थोडं हँडवॉश घेतलेलं आहे. यामध्ये थोडा सोडा घालायचा आणि व्हिनेगर असेल तर व्हिनेगर टाकायचं. खूप स्ट्रॉंग असं सोल्युशन बनतं आणि याने कितीही तुमच्या फ्रीजमध्ये चिकटचे डाग असतील सगळे काही निघून जातात. सो मी जे काही माझे ट्रे वगैरे बाहेर काढून आणले होते मी त्यांना व्यवस्थित आधी वॉश करून घेत आहे, कारण की डीप क्लिनिंगचा अर्थच हा आहे की आधी वॉश करून घ्या. अदरवाईज मी जेव्हा मला कधी वेळ मिळत असतो, जसं मला वाटतं की एखादा कप्पा खूप जास्त खराब झाला आहे, मी तेवढ्याची पर्टिक्युलर जे आहे क्लिनिंग करण्याची सवय लावून घेतलेली आहे. पण किमान 2 महिन्यातून एकदा जी आहे मी डीप क्लिनिंग अशा पद्धतीने घासून व्यवस्थित करत असते. याने आपल्याला कळत असतं की म्हणजे कुठून किडा वगैरे मध्ये गेला असेल तर ते सगळ्या गोष्टी निघून जात असतात. सो मी नॉर्मल जे आपले डिशवॉश लिक्विड असतं त्याने असं नॉर्मल असं स्क्रबिंग करून घेतलेली आहे. काचेचे असल्यामुळे खूप जोरात त्यांना घासून काढू नका, नाहीतर मग यावर जे असतं स्क्रॅचेस पडण्याची खूप मोठी भीती असते. त्यामुळे अगदी अलगद हाताने हवं तर आधी पाण्यात त्यांना भिजवत घाला, जेणेकरून तुम्हाला जास्त घासण्याची म्हणजे जोर लावून घासण्याची गरज पडणार नाही. कारण आता म्हणजे सगळ्याच फ्रीजला काचेचीच अशा पद्धतीने जे त्यांचे डिवायडर असतात ते दिलेले असतात आणि मग ते त्यांना स्क्रॅचेस पडू शकतात. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षपूर्वक एकदा तुम्ही जोरात घासला आणि ते स्क्रॅचेस आयुष्यभर तसेच राहतील. त्यामुळे एवढ्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. आफ्टर वॉश जर घाई असली किंवा काय असलं तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे लगेच त्यांना पुसून काढू शकतात. पण मला जरा वेळ होता, दुसऱ्या गोष्टी अजून करायच्या होत्या, फ्रीजच्या बाहेर रिकाम्या करायच्या होत्या. त्यामुळे मी यांना छान असं उन्हात ठेवून देते, जेणेकरून उन्हात ठेवल्याने काय होतं की जे काही बॅक्टेरिया असतात ग्रो होत असतात कानाकोपऱ्यात, उन्हामुळे ते सगळे जे असतात मरतात आणि हे आपली क्लिनिंगची जी प्रोसेस असते अजून जास्त स्ट्रॉंग अशी होऊन जाते. सो मी जे सोल्युशन बनवलं होतं आता तुम्हाला दाखवलं मी स्प्रे बॉटलमध्ये, तर ते मी जिथे मी आता हे ओपन केलं होतं मी तिथे सगळ्याकडे स्प्रे करून घेते. मी 2 पोर्शनमध्ये हा फ्रीज क्लीन करणार आहे. एक म्हणजे आधी जे आहे मधला भाग करते आणि नंतर मग डोअरचा भाग करेल, कारण मग एवढा सगळा सामान बाहेर येतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही फ्रीज क्लीन करता, जसं दूध असेल किंवा अजून एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला म्हणजे खराब नाही होऊ द्यायची, तर तुम्ही जे फ्रीझर असतं त्यामध्ये तुम्ही त्याला स्टोअर करू शकतात, जेणेकरून दूध वगैरे फाटणार नाही. कारण आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि जरा जरी वेळ दूध बाहेर काढलं तर लगेच ते थोडं गरम व्हायला लागतं, रूम टेम्परेचरवर यायला लागतं. तर अशा वेळेला फ्रीजरमध्ये ठेवा आणि फ्रीजरची क्लिनिंग सगळ्यात लास्टला करा. सो हे जे ट्रे असतो ना, मी इथे काय केलं आहे, ट्रे जो आहे ना ह्या महत्त्वाची गोष्ट आहे ही नेहमी लक्षात ठेवा. ह्या ट्रेला आमच्या इथं अशा पद्धतीने बाहेरून जागा होती जिथून पाणी सांडलं जायचं. सो आम्ही तिथे सेलो टेप जो होता ना असा तिथे लावून घेतलेला, जेणेकरून ते पाणी खाली ड्रॉप व्हायला नको, म्हणजे थोडा जास्त भरल्यावर व्हायचं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही जी रिंग असते ना तर ही मोठी पूर्ण निघत असते जर तुमचं फ्रीज खूप जास्त खराब झालेलं असेल. म्हणजे ही जी
रबर आहे, हे रबर जर खूप जास्त खराब झालं असेल त्याला याला तुम्ही पूर्णपणे बाहेर काढून क्लीन करू शकता. मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, की कशा पद्धतीने तुम्ही काढून अगदी न मेहनत करता याला तुम्ही क्लीन करून परत लावू शकता. तर तो व्हिडिओ नक्की चेक करा. सो हा जो ट्रे होता जसं मी तुम्हाला दाखवलं, तर याला मी काय करते, अशा पद्धतीने जे बटन आपण प्रेस करतो ना, ते पाणी सगळ्या ट्रेमध्ये जे आहे जमा होतं आणि मागचा जो फ्रीजच्या मागचा जो ट्रे असतो पाण्याचा, त्यामध्ये पाणी जात नाही, ते मागून जात असतं आणि मग तेवढं पुढे सरकवून किंवा मग ते क्लिनिंग होत नाही. तिथे डास पण खूप अंडी घालतात. त्यामुळे हा ट्रे असा तिरकस ठेवायचा ट्रेला आणि मग हे पाणी सगळं जमा झालं, जसं आपण बटन दाबतो ते सगळं बर्फ वितळतो आणि हे पाणी जमा झालं की मग हे पाणी फेकून द्यायचं. म्हणजे ती एक जी स्टेप्स असते आपली फ्रीजच्या बॅक साईडचा ट्रे जो असतो तो क्लीन करण्याचा, ती मेहनत आपली वाचते. आणि जसं तुम्ही बघताय माझं जे फ्रीज आहे इतकं वर ठेवलं आहे, सो याला सरकवणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींच्या अशा मी टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करत असते आणि याने बऱ्यापैकी मला मदत होत असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा असं होतं की आपण अर्धाच लिंबू असतो ते यूज करतो, नाहीतर मग टमॅटो असतो हा यूज करतो. जो काही आपण कट केलेला सामान असतो तो नेहमी अशा पद्धतीने डब्यात ठेवा, जेणेकरून काय होतं ना, ह्या ज्या गोष्टी असतात यांच्यामुळे जो स्मेल असतो ना फ्रीजचा, चांगला स्मेल असतो की वाईट स्मेल असतो, हा त्यामध्ये ॲब्झॉर्ब होत असतो आणि हे ॲब्झॉर्ब झालेलं मग आपण खात असतो. त्यापेक्षा एक सवय लावा, नेहमी एक छोटा डब्बा करा. मग टमॅटो असला किंवा कुठलीही गोष्ट असली की डायरेक्ट ओपन न ठेवता त्याला बंद करून ठेवा, जेणेकरून फ्रीजमध्ये जो काही स्मेल आहे तो ह्या गोष्टीमध्ये जाणार नाही. आणि लिंबू वगैरे हे जे असतात हे जास्त करून ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत असतात. पुढे एक महत्त्वाची टिप आहे ती तुम्हाला सांगतेच मी. त्याआधी जे काही हे डोअरचं आता मी क्लिनिंग सुरू केलेली आहे, जे काही डोअरचे छोटे छोटे हे कंपार्टमेंट आहेत हे सगळ्यांना मी आता न काढता क्लीन करते. कारण काय होतं, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला जेव्हा जसा वेळ मिळतो आणि वाटतं मला की ही एवढी जागा खराब झालेली आहे फ्रीजची, मी तेवढी पर्टिक्युलर जागा क्लीन करून घेत असते. त्यामुळे हे डोअर एवढं जास्त खराब झालेलं नव्हतं. सो मी फक्त तेवढ्यापुरतं व्यवस्थित फक्त स्प्रे मारून जे आहे त्याला व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. तुमचे जास्त खराब झाले असतील तर तुम्ही यांना काढून क्लीन करू शकता. माझ्याकडे हे जे फ्रीज आहे हे खूप जास्त मोठं नाही आहे. ॲक्च्युली हाईटवर ठेवलं आहे म्हणून तुम्हाला हे मोठं दिसतं आहे आणि खाली एक ड्रायवर आहे जिथे टमॅटो म्हणजे कांदा, बटाटा वगैरे मी सगळं स्टोअर करून ठेवते. त्यामुळे खूप छोटं हे फ्रीज आहे आणि मी यात बराच असं सामान बसवत असते आणि त्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही व्यवस्थित डब्बे किंवा बॉटल्स अशा गोष्टींचा जो उपयोग केला तर बरं पडत असतं. म्हणजे जास्तीत जास्त सामान आपला बसत असतो आणि इथे तुम्ही बघू शकता तीळ असो किंवा मग मठ, मूग हे जे काही गोष्टी असतात त्यांना खूप लवकर कीड लागते आणि मग मी हे डब्यांमध्ये स्टोअर करून अशा पद्धतीने ठेवत असते. आणि हे वरचं सेक्शन आहे, इथे पण मी हे जे माझे सॉसेसच्या बॉटल वगैरे आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, हे सगळं सामान मी इथे स्टोअर करत असते. कुठल्याही गोष्टीला जर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर तिथे भरपूर गोष्टी मावतात. फक्त आपण ऑर्गनाईज तेवढं केलं पाहिजे. आणि हे जे व्हेजिटेबलचा ट्रे आहे हा माझा पूर्ण भरलेला असतो, पण लकीली ह्यावेळेस माझ्याकडे जास्त व्हेजिटेबल नाही आहेत, जे 2 दिवसानंतर येतील आणि सगळा हा खालचा जो ट्रे आहे तो अशा पद्धतीने भरून जाईल. सो मी याला इथे बाहेर काढून व्यवस्थित क्लीन करून घेत आहे, कारण की हाच एक मला असं वाटतं की खूप जास्त खराब होणारा असतो. कारण की यात सगळा डायरेक्ट भाजीपाला कधी वॉश न करताही आपण ठेवत असतो, त्यामुळे तो खराब होत असतो. आणि याच्यासाठी वाट बघू नका महिन्या 2 महिन्याची. जेव्हा वेळ मिळाला, भाजीपाला कमी असेल, तेव्हा हा ट्रे काढून नक्की याला क्लीन करा. एकटा असतो त्यामुळे याला धुणं आणि स्वच्छ करणंही खूप सोपं असतं. तर चला, जे काही शेल्फ होते त्याच्यात त्या मी व्यवस्थित इथे पुसून घेत आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही तुमचं म्हणजे लेफ्टओव्हर फूड उरतं आहे, भाजी उरते, जे काही लिक्विड पदार्थ आहेत ते नेहमी म्हणजे तुम्ही स्टीलच्या भांड्यात नाहीतर मग जे काचेचे भांडे असते त्यामध्येच ठेवायचा प्रयत्न करा. प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू नका. प्लास्टिकच्या तुम्ही कुठल्याही बाउलमध्ये वगैरे ठेवलं तरी तो पदार्थ खराब व्हायला लागतो आणि प्लास्टिकमध्ये ठेवणं असंही चांगलं नाही आहे. सो जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करा. आणि तुम्हाला प्लास्टिकचे काही डब्बे वगैरे यूज करायचे असतील तर ते म्हणजे जे रॉ आहे, जे बनलेला पदार्थ नाही आहे, अशा पदार्थ स्टोअर करण्यासाठीच करा. आणि प्रत्येक वेळा म्हणजे अशी गरजेचं नाही की आपल्याकडे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी ऑर्गनायझरच पाहिजे. सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात. सो माझ्याकडे असा एक ट्रे आहे ज्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे अशा पद्धतीने त्यांना जे क्लिप्स असतात आपण जे कपड्यांना लावतो ते चिमटे लावून मी त्यांना अशा पद्धतीने ठेवत असते. आणि हे व्यवस्थित आता मी रचलेलं नाही आहे. व्यवस्थित म्हणजे एक ट्रे जर असला ना तुमच्याकडे, अशा पद्धतीची बास्केट असली
तर कुठलीही गोष्ट व्यवस्थित अशी रचून ठेवली तर ती व्यवस्थित स्टोअरही राहते, हलतही नाही आणि ज्यांचे जे चिमटे आहेत तेही व्यवस्थित लागलेले असतात आणि आपले ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, ज्या महागड्या गोष्टी असतात त्या खराब होत नाही. कारण सगळ्यांना जर तुम्ही प्रत्येकाला जर तुम्ही एक ऑर्गनायझर घ्यायचा जर विचार केला तर तुमचं फ्रीज तुम्हाला खूप मोठं लागेल. सो छोटं फ्रीज आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर अशा 1-2 बास्केट करून ठेवल्या ना तर कधीही खूप चांगलं असतं. सो अद्रक वगैरे हे माझ्याकडे ठेवण्यासाठी मोस्ट ऑफ मी प्लास्टिकचे डब्बेच यूज करते, कारण की ते म्हणजे जसं मी म्हणले की लिक्विड ठेवण्यासाठी यूज नका करू, अदरवाईज तुम्ही ठेवू शकतात. आणि माझी जी फ्रूटची खालची व्हेजिटेबलची बास्केट होती तिथे मी असं प्लास्टिकचा एक डब्बा घेतलेला आहे. त्यामध्ये मी एकत्र जेवढं स्टोअर करून ठेवता येते तेवढं करते. अजून एक डब्बा घेते आणि त्यालाही साईडला ठेवते. याच्याने काय होतं ना की गोष्टी व्यवस्थित लवकर सापडतात आणि बाकी गोष्टींसाठी ऑप्शन नसतो. म्हणजे प्लास्टिकच्या काही जे बॅग्स असतात ती यूज कराव्या लागतात. एक असं ड्रावर आहे त्यामध्ये मी लिंबू किंवा आवळा ठेवायचा प्रयत्न करत असते. आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे फ्रीजमधून जो घाणेरडा स्मेल येतो तो जर तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्ही 2-3 गोष्टी आहेत, जसं की आहे बेकिंग सोडा. एका छोट्याशा बाउलमध्ये तुम्ही बेकिंग सोडा घ्या काचेच्या ह्याच्यामध्ये आणि त्याला कुठेतरी कोपऱ्यात ठेवून द्या. याचं काम हे असतं की तुमचे जे पण बॅड ऑर्डर असते, स्मेल असतो, हे ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. किंवा आपण नेहमी ब्रेड विकत घेत असतो आणि ब्रेडचे हे आजूबाजूचे स्लाइस आपण नेहमी अवॉइड करतो खाणं. ज्या वेळेला तुम्ही याला खात नसाल ना तर नेहमी त्याला जे फ्रीजमध्ये एखादं कोपऱ्यात बाउल किंवा ताटली ठेवायची छोटी आणि त्यामध्ये ही ब्रेडची स्लाइस ठेवून द्यायची. या स्लाइस काय काम करेल की हा जे पण काही स्मेल असतो, चांगला असो वाईट असो, ते सगळं ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. असंच लिंबाचं पण असतं. लिंबू आपण जो यूज केलेला असतो ना, यूज लिंबू तिथे ठेवायचा, तोही हेच काम करतो. म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की जो लिंबू तुम्हाला खायचा आहे का आपल्याला तो नेहमी डब्यात ठेवा. आणि जर तुम्हाला काही जास्त गोष्टी स्टोअर करायच्या आहेत तर अशा पद्धतीच्या बॉटल ज्या असतात काचेच्या, इझिली तुम्हाला डीमार्ट वगैरेला मिळतील, त्या बॉटल जर तुम्ही घेतल्या तर तुमचं जास्त सामान अजून बसेल. सो आमची 3 जणांचीच फॅमिली आहे, सो एवढ्या गोष्टी आम्हाला लागत नाही. तर मी अशा पद्धतीने जे आहे माझा सगळा जो सामान आहे फ्रीजमध्ये स्टोअर करते. अपेक्षा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतील, तुम्हालाही काही महत्त्वपूर्ण टिप्स यातून मिळालेल्या असतील. जर हो तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.